उपमुख्यमंत्री शिंदेंच्या बैठकीमध्ये गिरणी कामगारांच्या मागणीवर तोडगा। शेलू मागणीमध्ये घर नको असलेल्या अर्जदारांना मुंबईमध्ये घर मिळणार, बैठकीमध्ये आश्वासन। विधिमंडळ परिसरामध्ये साचलेल्या कचऱ्यावरून रोहिणी खडसेंची टीका। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या दालनापासून कचऱ्यासाठी फक्त 50 फुटांवर असल्याचं रोहिणी खडसेंचं म्हणणं। परमबीर सिंह यांना खंडणी प्रकरणामध्ये सीबीआयकडून क्लीन चिट। सिंह आणि इतर पोलिसांवर 5 गुन्हे दाखल असल्याचं प्रकरण, तपासामध्ये तथ्य न आढळल्यानं क्लोजर रिपोर्ट। बच्चू कडूंच्या 7/12 कोरा यात्रेला राज ठाकरेंचा पाठिंबा। 2 ऑक्टोबरला मुंबईमध्ये होणाऱ्या कडूंच्या आंदोलनात मनसैनिक सहभागी होणार, बाळा नांदगावकरांची माहिती। शहापूरमध्ये मासिक पाळीच्या संशयावरून शाळकरी मुलींची विवस्त्र तपासणी। 5 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली। संस्था चालक आणि एक शिक्षिका अद्यापही फरार। वैनगंगा नदीला पूर ओसरण्यास सुरुवात। पुरामुळे बंद असलेले गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होणार। चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग संध्याकाळपर्यंत सुरू होण्याची शक्यता। जायकवाडी धरण 71% भरलं। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये पाणी पातळीमध्ये समाधानकारक वाढ। नाशिकमधील पावसामुळे जायकवाडी धरणाची पाणी पातळी वाढली। नागपुरात अतिवृष्टीमुळे 7000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान। कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका। प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान।